तर आताची एक मोठी बातमी पाहतोय। अखेर रायगड नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय। गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री असतील आणि भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री असतील अशी घोषणा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्री पदाचा तिढा सोडवलेला आहे। अखेर रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाचा इतक्या दिवसांचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवलेला आहे। गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री आणि भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी घोषणा करण्यात आली आहे। आणि याच संदर्भात चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, अखेर रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच स्थिती, कारण गेल्या 2.25 वर्षांपासून महाराष्ट्रातील या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तेढ निर्माण झालेला होता, ज्यामध्ये नाशिकमध्ये भाजप सहित शिवसेना राष्ट्रवादीकडून दावा साधला जात होता, तर दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनीही आपला हक्क सांगितलेला होता। आणि याच कारणास्तव 1.5 वर्षाहून अधिक काळ सरकार करत असताना या दोनही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आपल्याला अस्तित्वात दिसून येत नव्हते। मात्र नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर ज्या विधान परिषदेच्या रिक्त जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून भरण्यात येणार होत्या, या ठिकाणी शिवसेनेकडे बहुमत असतानाही रायगडची जागा आहे ती कुठेतरी अनिकेत तटकरे यांच्या वाटेला सोडण्यात आली आणि त्या बदल्यामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीने आपलं पालकमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवलेली होती। आणि दुसरीकडे आपण पाहिलं असेल, नाशिकमध्ये देखील शिवसेनेने जागा लढली होती, मात्र अपक्ष गीते या ठिकाणी निवडून आले, तरीही ही जागा शिवसेनेने सोडल्यामुळे भाजपच्या वाटेला आता पालकमंत्रीपद सोडण्यात आलेलं आहे। आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतलेली होती। आणि या संदर्भातील अखेर शिक्कामोर्तब झाल्यावरती सामान्य प्रशासन विभाग जो आहे त्यातून हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून एकंदरीत भरत गोगावले असेल आणि आदित्य तटकरे असेल यांच्यामधील वाद हा संपुष्टात आल्याचं आता पाहायला मिळत आहे। आणि ज्या प्रकारची टिप्पणी सातत्याने भरत गोगावलेवरती केली जात होती ती कोट शिवून ठेवलेला आहे, मात्र त्याचा वापर कधी केला जाणार? अखेर पालकमंत्री म्हणून त्यांनी नुकताच जिल्ह्याचं ध्वजारोहण देखील केलं होतं, मात्र पालकमंत्री पदाचा निर्णय जाहीर झाला नव्हता आणि आज तो निर्णय जाहीर झालेला आहे। त्यामुळे दुसरीकडे नाशिकमध्ये कुंभमंत्री म्हणून करत असलेले गिरीश महाजन आता नाशिकचे पालकमंत्री म्हणून देखील आपल्याला काम करताना पाहायला मिळणार आहेत। रायगडमध्ये भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आलेली आहे। श्रुती, नक्कीच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आताची मोठी बातमी आपण पाहतोय, रायगड आणि नाशिकचा पालकमंत्री पदाचा इतक्या दिवसांचा तिढा अखेर सुटलेला आहे। गिरीश महाजन हे नाशिकचे तर भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तिढा सोडवलेला आहे आणि सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय या संदर्भातला जारी करण्यात आलाय। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून। आणि भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत, तर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन असतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आताची मोठी बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भातला शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे। स्वातंत्र्य दिना दिवशी ध्वजारोहण करण्यात आलेलं होतं, मात्र पालकमंत्री पदाबाबतचा तिढा सुटलेला नव्हता, तो आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोडवण्यात आलेला आहे। भरत गोगावले आणि गिरीश महाजन यांच्या नावावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे। आताची मोठी बातमी आपण पाहतोय, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीबाबतचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।